पेसा क्षेत्रातील फक्त जागांना स्थगिती देण्यासाठी कोणीतरी रिट केलं सुप्रीम कोर्टामध्ये आणि त्याप्रमाणे पेसा क्षेत्रातील कॅन्डिडेट सिलेक्ट झालेले त्यांना रद्द केलं आणि संबंध महाराष्ट्रामध्ये 17 संवर्गामध्ये भरती मात्र रेग्युलर पार पडली आणि त्याच्याचबरोबर जनरल लोक पेसा क्षेत्रामध्ये नोकरीची ऑर्डर घेऊन तिथं कामाला लागले पण मात्र आदिवासींना कोणालाही 13 जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या 13 जिल्ह्यामध्ये पेसा क्षेत्रामध्ये कोणालाही नोकरीची ऑर्डर दिलेली ऑर्डर परत घेतले। आमचं म्हणणं आहे की सुप्रीम कोर्टाचा कुठलाही आदेश नसताना फक्त त्याच्यात दाखल झालं एवढंच निमित्त सांगून सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र राज्य त्याने संबंध आदिवासींच्या नोकर भरतीवरती बंदी आणली। आमचं म्हणणं आहे की त्याचा काय निकाल लावायचा तो लावा, परंतु आदिवासी क्षेत्रामध्ये ही नोकर भरती बंद केल्यामुळे एका प्राथमिक शाळेमध्ये 8 वर्ग आहेत 8वीपर्यंत, तिथं 2 शिक्षक काम करतात। पेसा क्षेत्राची जर भरती झाली असती तर त्या मुलांना पण शिक्षण मिळालं असतं। आज मुलांचं नुकसान होऊन राहिलेलं आहे। त्याचबरोबर सुशिक्षित जे मुलं आहेत ती मुलं शिकून सवरून आज घरी आहेत, नोकरीच्यासाठी प्रयत्न करतात, परंतु 17 संवर्गामध्ये ह्या मुलांना कुठल्याही प्रकारची नोकरी लागलेली नाही आणि तसे रिक्त पदे फार मोठ्या प्रमाणामध्ये आहेत। त्या सगळ्या मुलांना जरी घेतलं तरी आदिवासी क्षेत्रामधली आदिवासींची राखीव पदं जी आहेत ती अजून शिल्लक राहतात। आमचं म्हणणं आहे सरकारने कुठल्या तरी म्हणजे बेसिसवरती म्हणजे त्यांना नोकरीमध्ये घ्यावं ही मागणी घेऊन 1 ऑगस्टपासून हे संबंध कॅन्डिडेट हे गोल्फ क्लब मैदानवरती चिखलामध्ये बसलेले आहेत। अक्षरशः तिथं आजूबाजूला चिखल आहे, सरकार कोणी त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि म्हणून संबंध आदिवासी क्षेत्रातून आज पालघर असेल, ठाणा असेल, नंदुरबार आहे, आपला अकोला, आपले नगर जिल्हा आहे, नाशिक क्षेत्र आहेतच, हे संबंध क्षेत्रातील त्यांचे पालक, त्यांचे मित्रपरिवार आणि आदिवासी म्हणून जे काही इथं त्यांना पाठिंबा द्यायला आलेले आहेत मोठ्या संख्येने इथं आता गेटवरती पण आहेत आणि तिथं पण मोठ्या संख्येने आहेत। सरकारने तात्काळ याच्यावरती दखल घ्यावी म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांकडे निवेदन द्यायला आलो होतो। कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं, त्याच्यात म्हटलंय आम्ही की मुख्यमंत्र्यांनी येत्या 21 ऑगस्टपर्यंत याच्यावरती निर्णय घ्यावा। त्या संबंध आपल्या उपोषणकर्त्यांना, शिष्टमंडळाला आणि महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना त्यांनी चर्चेसाठी बोलवावं आणि सविस्तर चर्चा करून ह्या मुलांचा प्रश्न सोडवावा, अशा प्रकारचं आम्ही निवेदन आज कलेक्टर साहेबांना दिलंय। तेच निवेदन आम्ही कमिशनर मॅडम यांना पण द्यायला जाणार आहोत आता आणि 21 तारखेच्या आत याच्यावरती मीटिंग बोलवावी, चर्चा करावी आणि हा प्रश्न सोडवावा, अशा प्रकारची आमची सगळ्यांची धारणा आहे। आम्ही खोसकर साहेब, त्याचबरोबर निकोले साहेब, दोन्ही आमदार डहाणू आणि इगतपुरीचे आणि आपले भगरे साहेब हे आपल्याला माहीत आहे, दिंडोरी मतदारसंघाचे लोकसभेचे प्रतिनिधी खासदार, हे आम्ही 4 लोक आणि आमच्याबरोबर हे संबंध त्या उपोषणकर्त्यामधले शिष्टमंडळ हे आम्ही कलेक्टर साहेबांना हे निवेदन दिलेलं आहे आणि आमचा निर्णय असा आहे, जर 21 तारखेपर्यंत याच्यावर कारवाई झाली नाही तर संबंध पेसा क्षेत्रातील सर्व दळणवळण आणि सगळे व्यवहार सरकारी कचेरीपासून दवाखाना सोडून बाकीचे सगळे ठप्प राहील। कारण आदिवासींना जर अशा प्रकारचे कोणीतरी अडवत असेल कारण नसताना हे जर होत असेल तर आदिवासीवरचा अन्याय हा जो आतापर्यंत सहन करत आलोय आता कुठे सहन केला जाणार नाही आणि म्हणून लोकांमध्ये भावना तीव्र आहे। कुठेतरी नवीन योजनांना घोषणा केली जाते, परंतु ज्या अधिकार आहे, आमचा हक्क आहे, तो हक्क आम्हाला मिळण्यासाठी जेव्हा प्रयत्न करतोय त्यावेळेस कोणीतरी आडकाठी काढतंय आणि आम्हाला त्याच्यापासून वंचित ठेवलं जात आहे, आदिवासींना वंचित ठेवलं जात आहे आणि तो न्याय मागण्यासाठीच आम्ही आज कलेक्टर साहेबांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे। आम्हाला खात्री आहे की सरकार जागृत आहे, सक्षम आहे आणि कुठल्याही जे काही चांगल्या प्रकारच्या योजना आहेत किंवा मागणी आहे त्याच्यावर एकनाथ शिंदे साहेब हे ताबडतोब निर्णय घेतात। आम्हाला एक खात्री आहे की शिंदे सरकार याच्यावरती नक्की निर्णय घेऊन 21 ऑगस्टच्या आत ह्या लोकांना न्याय देतील, अशा प्रकारची आमची खात्री आहे।